तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. अनंता, काय आई? लक्षात आहे का तुझा उपास आहे संकष्टीचा? हो आई, अगदी पूर्ण लक्षात आहे माझ्या. नाही, मागच्या वेळेला आठवतंय ना, तुझ्या कुठल्या त्या मित्रानं हॉटेलात नेलं होतं तुला आणि वडे खायला घातले होते. हो हो उपास मोडला होता ना तुझा? हो हो, अगदी चांगलं आठवतंय. आणि नंतर चांगला झापला होता मी नंद्याला. ओ बाबा, हा? तुम्ही हे संकष्टीचा उपास कधीपासून करता? बेटा, आता कधीपासून ते नक्की आठवत नाही, हा, पण समजायला लागल्यापासून करतोच आहे. पण कशासाठी करायचा असतो हा उपास? मानसी, अगं कशासाठी वगैरे नाही का. मग? खरं सांगू का, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात गणेशाचे निस्सीम भक्त आहेत. हो, अगं, पंढरीच्या विठोबाप्रमाणेच गणपती हे सुद्धा भक्तांचं लाडकं असं लढिवाळ दैवत. त्यामुळे रोज मंदिरात गणेशाचं दर्शन आणि संकष्टीला उपवास हे आजन्म आचरणात येणारं एक व्रतच असतं. आणि बरं का म्हणे, अगं गणेश पुराणामध्ये संकष्टी आणि अंगारिका चतुर्थीला करण्याच्या व्रतांची अगदी व्यवस्थित माहिती दिली आहे. हो, पण आजी, संकष्टी आणि अंगारिका या चतुर्थ्यांमध्ये फरक काय आहे? अगं प्रत्येक महिन्यात पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. आणि ही संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते ना, तेव्हा तिला अंगारिका किंवा अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. ओके. बर का म्हणे, अंगारकी चतुर्थी वर्षातून 2-3दाच येते. आणि बरं का मानसी, ज्यांना संकष्टीचे उपवास करायचे असतील त्यांना या मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीपासून सुरुवात करावी लागते. ओके. आजी, मगाशी तू म्हणालीस ना की संकष्टीचा उपास हे सुद्धा एक व्रत आहे म्हणून? हो, मग आहेच. मग ह्या व्रताची काही कथा वगैरे पण असेल ना? मानसी, इतर व्रतांप्रमाणे या व्रताची एक सलग मोठी अशी कथा नाही. गणेश पुराणात या व्रताविषयी काही छोट्या छोट्या पण इंटरेस्टिंग कथा देण्यात आलेल्या आहेत बरं का. चालेल ना, नो प्रॉब्लेम.
पण त्याआधी संकष्टी व्रत कसं करायचं ते सांगाल का? हो सांगतो ना. हा. तुला मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे संकष्टी व्रत अंगारकी चतुर्थी पासून सुरू करायचं असतं. बर. हा, सकाळी प्रथम तीळ आवळ्याचा कल्प अंगाला लावून स्नान करायचं. आणि बर का म्हणे, हा. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा. पूर्ण दिवस? हो, पूर्ण दिवस. हम्म. रात्री चंद्रोदयानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचा, हा. आरती करायची, चंद्राची पूजा करायची हम्म. आणि मग अंगारकी चतुर्थीची कहाणी वाचायची. आणि बर का, हा. पूजा विसर्जित न करता तशीच ठेवायची असते हो. हम्म. आणि त्या रात्री भोजन न करता केवळ तीर्थ आणि फलाहार घ्यायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला सकाळी स्नान करायचं, हम्म. पूजेचं विसर्जन करायचं हा. आणि मग भोजन घ्यायचं. भोजन घ्यायचं म्हणजे काय? उपास सोडायचा. हा. बर का मानसी, हम्म. अंगारिकेनं सुरू केलेलं हे व्रत हा. पुढे दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला सुद्धा करायचं असतं बर का. हम्म. आणि हे व्रत हा. कमीत कमी 1 वर्ष करावं असं म्हणतात. हा, पण बहुतेक वेळा भक्त हे व्रत आयुष्यभर नेमानं करतात. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. संकष्टीला अंगारिकेप्रमाणे चंद्रदर्शनानंतर नैवेद्य दाखवायचा असतो. हा. बहुतेक घरात या दिवशी नैवेद्याबरोबरच 21 मोदकांचा नैवेद्यही दाखवला जातो. आणि बर का म्हणे, हा. संकष्टीचा उपास मात्र त्या दिवशीच चंद्रोदयानंतर सोडायचा असतो. हा. म्हणजे अंगारिकेसारखा पंचमीपर्यंत नसतो धरायचा. आणि बर का म्हणे, हम्म. पूर्वी कृतवीर्य नावाचा सदाचार संपन्न महापराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करत होता. बर. त्याला सुगंधा नावाची एक महापतिव्रता राणी होती. हम्म. राजाजवळ सगळं काही होतं, नव्हतं ते केवळ संतान. आपल्याला संतती प्राप्त व्हावी यासाठी राजानं राणीसह आरण्यात तपाला प्रारंभ केला. नारायण नारायण. अरे रे, हा कृतवीर्य राजा आपल्या पत्नीसह अरण्यात आणखी किती वर्ष तप करणार आहे? हा कोणत्या देवतेची आराधना करतोय? ती देवता याला प्रसन्न का होत नाहीये? नारायण नारायण. केवळ वृक्षाची गळलेली पाने आणि वायुसेवन करून यांची शरीरे इतकी कृश झाली आहेत की ही दोघं आणखीन फार दिवस जगतील असं मला वाटत नाही. नारायण नारायण. आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. पितृलोकात असलेल्या याच्या पित्याला भेटून हे वृत्त सांगावं. नारायण नारायण. नारायण नारायण. प्रणाम मुनिवर नारद. हे राजा, पृथ्वीवर तुझा पुत्र कृतवीर्य आपल्या भार्येसह वर्तमान पुत्र प्राप्तीसाठी तपाला बसलाय. तप करताना झिजल्याने ते दोघेही मृत्यूच्या अत्यंत निकट पोहोचले आहेत. नारायण नारायण. पुत्र प्राप्ती विना त्यांचे तप संपणार नाही. तेव्हा सत्वर काहीतरी कर राजा. पण मी नक्की काय करू? नारायण नारायण. त्याचं उत्तर तुला भगवान ब्रह्मदेवच देतील. तेव्हा तू त्वरित त्यांच्याकडेच जा. नारायण नारायण. जशी आपली आज्ञा मुनिवर. कृतवीर्याचा पिता त्वरित ब्रह्मदेवांकडे गेला. प्रणाम विश्वनिर्माते ब्रह्मन. अत्यंत ईश्वरभक्त असलेल्या माझ्या पुत्राला संतती का नाही हे विचारण्यासाठी मी आपल्यापाशी आलो आहे देवा. हे त्याच्या पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे. कोणती पापे देवा? तुझा मुलगा पूर्वजन्मी एक अंत्यज होता. त्याचं नाव होतं साम. एकदा त्यानं द्रव्य लोभानं वाटेतून जाणाऱ्या 12 ब्राह्मणांची हत्या करून त्यांचं द्रव्य लुटलं. त्याचंच हे फळ. पण मग या जन्मी तो राजा कसा झाला? त्यानं हे कृत्य केलं तेव्हा माघ वद्य चतुर्थीचा दिवस होता.
त्याला संपूर्ण दिवस निरंकार उपवास घडला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी घरी आल्यावर त्यानं आपला मुलगा गणेश याला हाका मारणं सुरू केलं. त्यामुळे अजाणता गणेशाचं नामस्मरण झालं. नंतर दोघेही पितापुत्र चंद्रोदयानंतर जेवले. त्यामुळे अजाणता त्यांच्या पदरी संकष्टी व्रताचं पुण्य पडलं. पण अजाणता झालेल्या या व्रतानं त्यांचं पापक्षालन नाही झालं का? नाही. त्यासाठी त्याला संकष्टी व्रत नीटपणे करावं लागेल. तरच त्याच्या शिरावरून ब्रह्महत्येचं पातक नाहीसं होऊन त्याला पुत्रप्राप्ती होईल. हे व्रत कसे करावे? ज्यावेळी माघवद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभमुहूर्त पाहून या व्रताला प्रारंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावं. गजाननाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारून उपवास करावा. संध्याकाळी पुन्हा अंगाला तीळ आणि आवळ्याचा कल्प लावून स्नान करावं आणि 2 घटकांपर्यंत एकाक्षर किंवा षटाक्षर मंत्राचा जप करावा. नंतर मोदक, घारगे, करंजा, तिळाचे लाडू वगैरे पदार्थांचा गजाननाला नैवेद्य दाखवावा. तसेच फळे, तांबूलादी उपचार अर्पण करावेत. फुले, 21 दुर्वा वाहून गजाननाची आरती करावी. गणेशाला महानैवेद्य दाखवून तो चंद्रार्पण करावा. ऐपतीप्रमाणे ब्राह्मण जेवायला घालून गणेश कथा ऐकून मगच भोजन करावं. जशी आज्ञा प्रभू. मी हे व्रत माझ्या पुत्राला करायला सांगेन. संकष्टी व्रतामध्ये श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात पाणीही न पिता, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौषात गोमूत्रपान, माघात तीळ, फाल्गुनात तूप साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध याप्रमाणे सेवन केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात. जशी आज्ञा प्रभू. बरं का मने, अशा प्रकारे ब्रह्मदेवानं सांगितलेलं व्रत कृतवीर्याच्या पित्यानं त्याला सांगितलं आणि ते केल्यावर त्याला पुत्रप्राप्ती तर झालीच, पण तो गजाननाचा प्रिय भक्तही झाला. आई, संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं उद्यापनही गणेश पुराणात सांगितलंय ना ग? हो, सांगितलंय ना. बरं का मने, ते सुद्धा कसं आहे ते ऐक हो. या व्रताच्या पूर्ततेसाठी 1ल्या, 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावं. षोडशोपचारे गजाननाची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवावा. नंतर 21 ब्राह्मण होमाला बसवावेत आणि गणानाम त्वाम या मंत्राचा 10,000 आहुतींनी होम करावा. मग 1000, 500 किंवा 108 दुर्वांचा होम करावा आणि मग पूर्णाहुती द्यावी. गजानन आणि ब्राह्मणांना वंदन करून काही न्यून राहिलं असेल तर क्षमा मागावी. म्हणजे अश्वमेध यज्ञाचं पुण्य लाभतं असं म्हटलंय हो त्यात. वा, खूपच पद्धतशीर पूजा आहे ना ही. हो तर. मानसी, प्रत्येकाला एवढं कर्मकांड जमतच असं नाही बरं का. हो ना. आणि त्यामुळे लोक उपास मात्र बिनचूक करतात. आता चुकून कधी मोडलाच तर अंगारकीपासून पुन्हा धरतात. बाबा, गणेश ही विद्येची देवता आहे ना? बरोबर. गजाननाच्या उपासनेनं भक्ती तर वाढतेच, पण बुद्धीतही वाढ होतच असणार ना? अगदी बरोबर बोललीस. आणि म्हणूनच लहान थोर सगळेच प्रेमानं, श्रद्धेनं आणि भक्तीनं गणेशाची आराधना करताना आढळतात. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट,
मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.